पिंपरी चिंचवड शहरातील वाकडमधील काळा खडक इथे दलित, आदिवासी व वडारी समाज वर्षानुवर्ष राहते। त्यांनी खूप काबड कष्ट करून मेहनतीने आपली घरे उभारून राहते। त्यामुळे या उपेक्षित समाजाला विश्वासात न घेता SRA अथवा कोणतीही योजना राबवू नये, अन्यथा अन्यायाविरोधात मोठा संघर्ष उभा करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिलाय। काळा खडक येथील झोपडपट्टीमधील रहिवाशांनी SRA योजनेच्या चुकीच्या पद्धतीने होत असणाऱ्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज सकाळी काळा खडक वंचित आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी बिल्डर लॉबीचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या। यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आणि SRA विभाग यांनी तत्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा काळा खडक संघर्ष समितीच्या वतीने महामोर्चा काढण्याचा इशारा अनिल जाधव यांनी दिला। यावेळी काळा खडक परिसरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, महिला, युवक व मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। येत आहेत गावगुंडातले बिल्डर इथं आलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही समाजाला न विचारता, कुठल्याही एकत्र कार्यकर्त्यांना न विचारता, इथल्या चेले चपाट्याला हातात धरून काहीतरी वेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून काळा खडकाची दिशाभूल करून काळा खडक उठवण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहेत। आज काळा खडक घोषित नसताना सुद्धा काळा खडक डेव्हलप कसल्या पद्धतीने करतात हे आम्हाला सगळ्यात मोठा त्यांच्यावरती संशय येत आहे। हे सगळं समाज आमचं 40 वर्ष इथं राहतंय आणि म्हणून आम्ही खाजगीकरण बिल्डरांच्या विरोधात आम्ही हा लढा उभा केलेला आहे। आज ही फक्त आंदोलन नसून हा आमची ही बैठक आणि आम्ही एकत्र येऊन आम्ही ही चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आंदोलन होणार या 2-4 दिवसामध्ये अखंड काळा खडकातली झोपडपट्टी वासीय ताकदीने हजारोच्या संख्येने महानगरपालिका SRAच्या ऑफिसवरती आम्ही कमिशनर ऑफिसपाशी आम्ही हे बेधडक मोर्चा घेत आहोत। परंतु ह्याच्यासाठी आम्ही घेत आहोत कारण की इथले अनेक बिल्डर गेले 3-4 या वर्षामध्ये, या 6 महिन्यामध्ये 3-3, 4-4 बिल्डर लोक इथे येतात आणि इथल्या दलालांना हातात घेऊन काळा खडक आम्ही डेव्हलप करून देतो असं सांगतात। आणि म्हणून माझी महिला, आदी माय शक्ती हे सगळ्या ताकदीने उभं राहिलेले आहेत आणि यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठलंही माहिती नसताना, कुठलंही आम्हाला माहिती न देता असताना इथली लोक आम्हाला सांगतात की घर तुम्हाला देतो, फॉर्म भरा। काही ठिकाणी फॉर्म आम्हीच दाखवून घाबरून त्यांना डचकावून काही फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि ते फॉर्म भरण्यात आल्यानंतर आमची जनता ही जागृत झालेली आहे। आमची एकच इच्छा आहे, काळा खडक झोपडपट्टी जैसे तसे आम्ही अजून 50 वर्ष राहायला तयार आहोत। आम्ही कुठलाही आंदोलन केलेलं नाही, आम्हाला घर बांधून द्या, आम्ही जसे तसं सुखी आहोत, जिथं आहे तिथं सुखी आहोत। आणि द्यायचं जर असेल तो तिथला तो बिल्डर कोण असेल आमच्या सर्व जनतेसमोर, आमच्या समोर त्यांनी यावं। कशा पद्धतीने घर देतोय प्रत्येक कुटुंबाप्रमाणे त्यांनी, जे कुटुंब 40 वर्षापूर्वी एक होतं ते कुटुंबातली लोक 4-4 कुटुंब झालेले आहेत आणि ते 4-4 कुटुंबाला जर प्रत्येकाला घर दिलं तर आम्ही समाधानी आहोत। ते सुद्धा घर देतात असताना हितच आमचं अस्तित्व असलं पाहिजे। उद्या असं होता कामा नाही की आम्ही घर देतो पण आम्ही कुठेतरी देतो, असं कदापि सहन करणार नाही। ही जी जनता आलेली आहे, ही जनताला बघत असताना तुम्ही बघितले असेल काही महिला मंडळी का रडलेले आहेत, काही लोक हळहळ करतात, आमचे कामधंद्यांचं काय, आमचं नियोजनचं काय। झोपडपट्टी घोषित अजून नाहीये, आम्हाला झोपडपट्टी घोषित करायचे नंबर 1। नंबर 2, खाजगीकरण बिल्डरवाले येऊन डेव्हलप करतात, आम्हाला त्यांच्या माध्यमातून डेव्हलप करायचं नाही। नंबर 3, जे काही इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना विचारत न घेता जे डेव्हलपिंगच्या मागे लागले इथलं गावगुंड आहे, ज्या गावगुंड बिल्डर आहे त्या गावगुंड बिल्डरवरती अॅट्रॉसिटी झाली पाहिजे असं माझा हक अधिकार आहे आणि ते मी करून घेणार त्याच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल। कारण की त्यांनी काही फॉर्म या भागातून भरून घेतलेले त्या गावगुंड्यातल्या इथल्या बिल्डरनी ते फॉर्म सुद्धा भरले, त्याचं आम्ही बाहेर काढू। पण आता आम्ही हे काळा खडक झोपडपट्टी घोषित झाल्याशिवाय कुठलंही डेव्हलप होऊन देणार नाही, कुठल्याही SRAच्या माध्यमातून आम्ही करून देणार नाही। करायचं असेल तर सर्व बिल्डरांच्या माध्यमातून नाही तर महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि डेव्हलप करावं एवढे मत आहे। आणि इथून पुढे आमच्यावरती, गोरगरिबांवरती कुणावरती दबाव गुंडांच्या माध्यमातून असेल किंवा पोलिसांच्या माध्यमातून असेल, यांच्या माध्यमातून असेल, इथं दबाव येता कामा नये। माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे, तुम्ही या बिल्डरांवरती वचक ठेवा, यांच्यावर या दलालांवरती वचक ठेवा आणि गोरगरिबांना संरक्षण द्या। एवढंच आपल्याला मागणी आज आम्ही करतोय आणि एवढंच आम्ही